हॅलो, कसे आहात? ओके. ओके आहात, छान आहात. बरं, हरकत नाही. सो मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण एकटेपणा, खोटेपणा, मास्क, लव्ह बॉम्बिंग ह्याच्याविषयी आपण बोललो. आणि या व्हिडिओ नंतर मला पर्सनली काहींनी मेसेज केले, कोणी Instagramला, कोणी YouTubeला मेसेजेस केले. 2 वेगळे विषय होते. म्हणजे एकतर लव्ह बॉम्बिंगमध्ये कोणी अडकलं असेल, तर त्यांनी त्यातनं बाहेर कसं पडायचं? आणि एक प्रश्न किंवा एक रिक्वेस्ट अशी होती, की समोरच्या व्यक्तीचं इंटेन्शन काय आहे, हे कसं ओळखायचं? सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधी इंटेन्शनवर बोलू आणि मे बी पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण हीलिंग प्रोसेस विषयी बोलणार आहोत. सो प्रश्न राहिला इंटेन्शनचा. तर सुरुवातीला पुन्हा असंच आहे, की जेव्हा जेवढे वल्नरेबल तुम्ही असाल किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप क्रेव्हिंग तुमचं असेल, की मला डेस्परेटली कोणीतरी हवंय. माझ्या इमोशनल नीडसाठी कोणाची फिजिकल असेल, कोणाची कंपॅनियनशिप असेल, जी कुठली तुमची नीड असेल, जेवढे तुम्ही डेस्परेट असाल किंवा जसं मी म्हटलं वल्नरेबल असाल, तर त्या सिच्युएशनमध्ये आपण सारासार विचार करणं हे विसरतो. त्या दरम्यान तिथे मला असं वाटतं, की मग ती त्या व्यक्तीचं इंटेन्शन कसंही असू दे, आपलं इंटेन्शन आणि आपल्याला ती क्लॅरिटी हवी आहे. जोपर्यंत मला काही गोष्टींचा कॉन्फिडन्स मिळत नाही, काही गोष्टी मला ट्रान्सपरन्सी मिळत नाही. कारण जसं स्वीट 16 म्हटलं जातं, जेव्हा नवीन-नवीन प्रेमात पडता, तेव्हा ती रॅशनॅलिटी नकोच असते. कोणी लॉजिक सांगितलेलं नकोच असतं. कोणी म्हटलं, "अगं, त्याचं किंवा तिचं बॅकग्राऊंड बघ किंवा हे खोटं असू शकतं." तुम्ही त्या व्यक्तीचे विचार हाणून पाडता आणि असं म्हणता, "असं होऊच शकत नाही." कारण इतके तुम्ही त्या भावनेमध्ये अडकलेले असता किंवा प्रेमात बुडालेले असता. जर आपण म्हणतो, की खूप जग प्रॅक्टिकल होत चाललंय, तर मला असं वाटतं, की ह्या नात्यामध्ये तो प्रॅक्टिकल अप्रोच का नसावा? जसं एका मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप आधीच्या व्हिडिओत बोललेले, की प्रेम ही गोष्ट खूप दुर्मिळ होत चाललेली. इट्स अ इमोशनल बिझनेस ओन्ली. जर मग हा बिझनेस आहे, हा जर एक भावनिक व्यवहार आहे, तर मग व्यवहाराच्या नियमाप्रमाणे त्या व्यक्तीची बॅकग्राऊंड चेक, त्या व्यक्तीचं सगळं बघणं, जो ते सांगतोय ते पडताळून बघणं, ही जबाबदारी आहेच ना. आणि तितकी जबाबदारी तुमची पण आहे, की तुम्ही त्या व्यक्तीला जे सांगताय, ते प्रामाणिकपणे सांगताय का? हे तपासून बघावं. म्हणजे इथे ब्लेम गेमचा प्रश्नच येणार नाही. आय नो की काही जण मूर्ख ठरले असतील, फसले असणार आहेत. पण बाकीचे जे काठावर आहेत त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. जोपर्यंत तुमची सगळ्या गोष्टीची पडताळणी होत नाही, तोपर्यंत भावनिकदृष्ट्या, इमोशनलदृष्ट्या, फायनान्शियलदृष्ट्या, सेक्शुअली अडकू नका. कारण एकदा अडकलात तर बाहेर पडणं मुश्किल होतं. ठीक आहे? सो काळजी घ्या. वेळोवेळी आपण वेगळ्या-वेगळ्या व्हिडिओतनं ह्याच्याविषयी जास्ती बोलत राहूयात. ठीक आहे? चलो बाय.